पाणी घाण पाणी पंचगंगेत मिसळतं. पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याकडे सरकारनं वाटचाल केली असताना हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. किती नाले अशा पद्धतीनं पंचगंगेत मिसळतात. कोल्हापूर शहरातनं जाणारी पंचगंगा नदी ही जीवनदायी गंगा आमची आहे आणि याच्यावर अनेक लोक पाण्यावर अवलंबून आहेत. लोकच नाही, जनावर सुद्धा याच्यावर अवलंबून आहेत. पण आजची जर परिस्थिती जर बघितली तर ही पंचगंगा नदी झालेली नाही, तर ही पंचगंगा गटार नदी झालेली आहे. पंचगंगेचे अश्रू सुद्धा दिसत नाही, इतकी काळी कुट्ट नदी झालेली आहे. असे हे जयंती नाला, ही पूर्वी जयंती नदी होती, तिचा हा नाला झाला आणि अशा ह्या नाल्यातले 12 नाले या कोल्हापुरातनं या पंचगंगा नदीत जातात. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर नुसती ही नाले घाण नाही आहेत, तर या नाल्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये जेवढ्या जनावरांची कत्तल होते, कोंबड्यांची कत्तल होती, त्याचं लिचड रक्त हे सगळं ह्या नाल्यातनं नदीत जातं. आणि अनेक माझे शाकाहारी लोक आहेत, त्यांना नाविलाज असतो हे पाणी प्यायला लागतं. शासनाला कुठलीही याचे गंभीरत्व नाही आहे. अनेक वेळा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, न्यायालयात गेलो, परंतु न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा या प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही. एक समिती नेमली विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली. ही समिती कोल्हापुरात येते, एसी ऑफिस मध्ये बसते, बैठका घेते, फील्डवर मात्र कोण येत नाही. आता मात्र कोल्हापूर जनतेची आणि नदीवर अवलंबून असणाऱ्या अनेक लोकांची आता एक मानसिकता झाली की हे सरकार आपल्याला पंचगंगा प्रदूषण मुक्त करू देणार नाही, त्यामुळे मृत्यूला समोर जाऊनच आपण हे पाणी प्यायचं. जनावर सुद्धा हुंगतात पण पाणी पित नाही, अशी परिस्थिती या पंचगंगेची झाली. कोट्यावधीचा निधी यांनी देतो म्हणतात, आश्वासन होतात, कमिट्या स्थापन होतात, पण पंचगंगा नदी ही काय प्रदूषण मुक्त होत नाही, याचाच आम्हाला खेद वाटतं.